श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रतिगमन उपचार पद्धती अर्थात PLR या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अनेक PLRच्या केसेस मी आपल्यासमोर मांडत आलेली आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी केस आपल्यासमोर येत आहे त्या केसच्या संदर्भात मला स्वतःला प्रचंड आदर आणि एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे. एक व्यक्ती म्हणून आणि एक PLR थेरपिस्ट म्हणून असा अद्भुत अनुभव माझ्या वाट्याला येईल याची किंचितही कल्पना मला नव्हती. परंतु निरनिराळ्या माध्यमातून आपले श्री सद्गुरू कायम आपल्याला कृपाछत्र प्रदान करत असतात याचा अनुभव आता यायला लागलेला आहे. याच अनुभवाचं एक दृश्य स्वरूप म्हणजे आजची ही केस. निरनिराळ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रश्नांसाठी, कारणांसाठी प्रतिगमन करून घेत असतात. आजवर अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, ज्याच्यामध्ये व्यावहारिक प्रश्न असतात, कधी-कधी नातेसंबंध विषयक प्रश्न असतात, कधी-कधी आध्यात्मिक उन्नतीच्या संदर्भामध्ये जीवाला पडलेला प्रश्न असतो आणि मग ती व्यक्ती या प्रक्रियेला सामोरी जाते. आजच्या या केसच्या माध्यमातून मी एका जोडप्याच्या संदर्भामध्ये आपल्याला विस्तारानं सांगणार आहे. हे पती-पत्नी एकमेकांविषयी प्रचंड आदर, प्रेम आणि आपल्या संसारामध्ये अतिशय निष्ठेनं चालणारे आहेत. दोघांचंही सहजीवन अतिशय उत्तम प्रकारे चाललेलं आहे. उच्च शिक्षित असलेलं हे जोडपं अतिशय सुखासमाधानानं त्यांचा संसार करत आहे. मात्र आयुष्यात वारंवार येणाऱ्या आर्थिक अडचणींच्या संदर्भामध्ये त्यांना विशेषत्वानं जाणून घ्यायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी या प्रक्रियेला सामोरं जायचं ठरवलं. या प्रक्रियेमध्ये या जोडप्यातील पुरुषानं पहिल्यांदा सामोरं जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही प्री-टॉक करून घेतलं. प्री-टॉकच्या माध्यमातून बोलत असताना या जोडप्याविषयी अतिशय समाधानकारक गोष्टी त्या दादांच्या बोलण्यामध्ये येत होत्या. आजवर माझ्या पत्नीनं मला कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही नकार दिलेला नाही. मी जोही कुठला निर्णय घेतो, भले तो पुढे जाऊन जर चुकला जरी असला, तरी देखील ती कधीही त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये मला चकार शब्दानं विचारत नाही किंवा विरोधही दर्शवत नाही. आपल्या दोघांमध्ये जो कोणी निर्णय घेईल त्याचा दोघांनी मिळून स्वीकार करायचा आहे, हे जणू काही अलिखित आमच्या नात्यामध्ये आजवर चालत आलेलं आहे आणि त्याचमुळे आम्हाला कमीत कमी ताण होतो. निदान वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये आम्ही अतिशय सुखी आहोत. मात्र या सुखाबरोबरच काही ऐहिक गोष्टींची पूर्तता होणं ती देखील आवश्यक आहे आणि म्हणूनच वारंवार येणाऱ्या आर्थिक अडचणी नेमक्या कोणत्या कारणासाठी येत आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. दोघांच्या नात्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्यांनी सांगितली. या दाम्पत्याला 2 अपत्य आहेत. त्यातील थोरला मुलगा आणि धाकटी मुलगी आहे. या दोनही मुलांकडे पती-पत्नींमध्ये तुलनेनं पतीचं अति जास्त संवेदनशीलपणे लक्ष आहे. अर्थात पत्नी देखील अतिशय प्रेमानं मुलांची काळजी घेते. मात्र त्या मुलांच्या संदर्भामध्ये जर काही अप्रिय गोष्ट घडत असेल, तर त्यावेळेला पत्नीची भूमिका अतिशय तटस्थ असते आणि ती अतिशय धीटपणे त्या प्रसंगाला सामोरं जाते. या उलट पती मात्र अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या घटकांकडे पाहतो आणि अनेकदा त्या घटनेकडे पाहण्याचा त्या दादांचा दृष्टिकोन भावनेनं ओतप्रोत भरलेला असतो. थोडक्यात या दोघांमध्ये मुलांचा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला पत्नी पटकन तटस्थ होऊ शकते, मात्र तेच या पतीला म्हणजेच त्या मुलांच्या वडिलांना जमत नाही आणि कधी-कधी याच कारणामुळे त्या दोघा पती-पत्नींमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील होते. अर्थात या गोष्टी गंभीर स्वरूप धारण करत नाहीत, त्यामुळेच अतिशय हसत-खेळत दोघांमध्ये असणाऱ्या त्रुटींकडे हे दोघे पाहत आहेत. या कुटुंबाच्या आर्थिक समस्येचं मूळ कारण होतं ते म्हणजे यांचा व्यवसाय. या व्यवसायासाठी आवश्यक असणारं नियोजन, ते नियोजन वेळेत पूर्ण व्हावं म्हणून अंमलबजावणी करत असताना लागणारा एक काटेकोरपणा या सगळ्या गोष्टी या दादांमध्ये आहेत. मात्र तरी देखील दीर्घकाळ व्यवसाय करूनही त्यांना म्हणावं तसं यश प्राप्त होत नाही आणि दुर्दैवानं या व्यवसायामुळे त्यांच्यावरती प्रचंड मोठा कर्जाचा देखील बोजा वाढलेला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी नेमका मार्ग सापडू शकेल का? किंवा ह्या सगळ्या गोष्टींमागचं नेमकं कारण काय आहे? असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर या प्री-टॉकमध्ये मला सांगितले. सद्गुरू कृपेनं प्रतिगमन प्रक्रियेच्या दुसऱ्या सेशनच्या टप्प्यावर म्हणजेच ध्यानाच्या सेशनमध्ये या दादांना अतिशय सहजपणे जाऊन पोहोचता आलं. जो गतजन्म या दादांनी ध्यानावस्थेमध्ये पाहिला, तो ऐकत असताना थेरपिस्ट म्हणून आणि व्यक्ती म्हणून मी अक्षरशः चाट पडले होते. कारणही असंच होतं. ज्या गतजन्मामध्ये दादांनी स्वतःला पाहिलं, ते आश्रमीय जगणं होतं. या आश्रमीय जगण्यामध्ये आपल्या गुरूंच्या सहवासात आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये इतर सहाध्यायी साधकांबरोबर हे दादा आपली साधना अखंडपणे करत होते. या साधक मित्रांमध्ये त्यांचा एक विशेष प्रिय किंवा जिवलग मित्र नेहमी त्यांच्या सोबत असे.
दोघेही हे मित्र आपल्या गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती चिंतन मनन आणि कधी-कधी चर्चा देखील करत असत. ध्यानावस्थेमध्येच त्याच गतजन्मामध्ये थोडंसं पुढं जाण्यासाठी ज्यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलं, त्यावेळेला जो प्रसंग समोर आला तो अतिशय विलक्षण असा होता. एका पार असलेल्या झाडाच्या खाली त्यांचे गुरु उंचवट्यावरती बसले होते आणि जमिनीवरती सगळे साधक शांतपणे मांडी घालून आपले गुरु जे आपल्याला सांगत आहेत त्याच्याविषयी ऐकत होते. त्या साधक शिष्यांमध्ये हे दादा आणि त्यांचा तो जिवलग मित्र देखील बसलेला होता. गुरुस्थानी बसलेल्या त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठीचं मार्गदर्शन सद्गुरू कृपेनं त्या दादांना करण्यात आलं आणि ज्या वेळेला त्या दादांनी सांगायला सुरुवात केली त्यावेळेला अक्षरशः कानांवरती विश्वास नव्हता. कारण की गुरुस्थानी स्थानापन्न असलेली जी व्यक्ती होती, नव्हे जी विभूती होती, ती म्हणजे साक्षात मच्छिंद्रनाथ होते. आणि मच्छिंद्रनाथांच्या समोर हे दादा म्हणजेच सगळे नाथ साधक आपल्या गुरूंच्या मुखातून जे काही ज्ञान प्राप्त होत आहे ते ग्रहण करण्यासाठी बसलेले होते. ध्यानावस्थेमध्ये असलेले दादा त्या प्रसंगाचं वर्णन करत होते आणि तो प्रसंग जणू काही साक्षात माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला होता. अतिशय भारावलेल्या मनस्थितीमध्ये सगळा धीर एकवटून त्या दादांना आपले सद्गुरू काय सांगत आहेत ते सांगण्यासाठी विनंती करण्यात आली आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. श्री मच्छिंद्रनाथ आपल्या सगळ्या शिष्यांना मानवी जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात जटिल आणि न सुटणाऱ्या पाशाच्या संदर्भामध्ये श्री गुरु मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्यांना सांगत होते. गृहस्थ जीवनामध्ये अनेक अडथळ्यांची शर्यत एखादा गृहस्थ पार करतो. मात्र एक असा घटक आहे जो पार करताना त्याचा खरोखर कस लागतो. ध्यानावस्थेमधील दादा श्री गुरु मच्छिंद्रनाथ जे सांगत आहेत ते जसंच्या तसं आपल्या वाणीतून माझ्यापर्यंत पोहोचत होते. अर्थात श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देववाणीतून बाहेर पडणारं गृहस्थाश्रमासाठीचं अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन उत्सुकतेनं मी देखील ऐकत होते. गृहस्थ जीवनातला नेमका असा कोणता पाश आहे जो पार करताना प्रत्येक जीवाची घालमेल होते हे ऐकण्याची मला देखील उत्सुकता होती. अर्थातच सेशन जसं पुढे गेलं तसं नेमका तो उलगडाही होत गेला. श्री गुरु मच्छिंद्रनाथ आपल्या सगळ्या शिष्यांना अतिशय शांतपणे सांगत होते की गृहस्थ जीवनातला सगळ्यात मोठा पाश म्हणजे अपत्याविषयीचं वाटणारं प्रेम. अपत्याविषयीच्या प्रेमामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती आकंठ बुडालेली असते त्यावेळेला कधी-कधी त्याला गुरु शब्द किंवा आपला जो धर्म आहे त्याचा देखील विसर पडतो. आपल्या गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं हे वाक्य दादांनी मला जसंच्या तसं सांगितलं आणि लगेचच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायला लागले. मी विचारलं की आता तिथे काय घडतं आहे? त्या दादांचा आवाज थोडासा चढलेला होता आणि त्यांनी आपल्या गुरूंनी जे सांगितलं त्याच्याविषयी आक्षेप नोंदवला. तो आक्षेप नोंदवत असताना त्यांनी असं सांगितलं, ज्या व्यक्तीला गुरुकृपा प्राप्त झालेली आहे ती व्यक्ती जगातल्या कुठल्याही पाशातून कधीही मुक्त होऊ शकते. आपण जे सांगत आहात त्याचं नीट आकलन होत नाही. श्री गुरूंनी आपल्या शिष्याच्या या आक्षेपावरती काहीही प्रतिक्रिया न देता फक्त ते ऐकत राहिले. तिथे उपस्थित असलेल्या साधकानं हा आक्षेप आपल्या गुरूंच्या समोर नोंदवल्यानंतर गुरूंची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घेत असताना त्या दादांनी असं सांगितलं की काहीही न बोलता ते फक्त स्मितहास्य करत आहेत. श्री मच्छिंद्रनाथांच्या स्मितहास्यावर तिथे असलेल्या साधकाची आणि ध्यानावस्थेमध्ये असलेल्या या दादांची नेमकी प्रतिक्रिया काय होती हे जाणून घेत असताना लक्षात आलं की तिथला जो संवाद आहे तो आता एकांगीपणे चाललेला आहे. साधक शिष्य आपल्या परीनं आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते कसं मला पटलेलं नाही हे वारंवार अधोरेखित करत होता. तिथे उपस्थित असलेल्या साधक शिष्यांमध्ये एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. आपल्या इतर साधक साध्याहींमध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि आपला मित्र एकटा पडलेला आहे हे पाहून या दादांच्या जिवलग मित्राने त्या संभाषणामध्ये आपली पुस्ती देखील जोडली. हा जो म्हणतो आहे ते मला देखील पटत आहे. ज्या व्यक्तीला आपल्यासारख्या गुरूंचा सहवास आहे ती व्यक्ती अपत्य पाशामध्ये कशी काय बांधली जाऊ शकते हे मला खरोखर पटत नाही. या दोनही मित्रांनी आपला मुद्दा ज्या पद्धतीनं रेटायला सुरुवात केलेली होती ते पाहून श्री गुरु मच्छिंद्रनाथ काहीही न बोलता फक्त मंद हास्य करत होते. काही काळ असाच अस्वस्थतेमध्ये आणि ताणामध्ये गेला. नेमका निर्माण झालेला हा ताण आणि अस्वस्थता नेमकी कशा प्रकारे निवळली हे जाणून घेण्यासाठी ध्यानावस्थेमध्ये असलेल्या त्या दादांना काही क्षण पुढे जाण्यासाठी विनंती करण्यात आली. अर्थात सद्गुरू कृपेनं ते दादा काही क्षणांमध्ये जे घडलं त्या प्रसंगामध्ये थेट जाऊन पोहोचले.
श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी आपल्या दोनही शिष्यांकडे अतिशय प्रेमानं आणि करुणेनं पाहिलं आणि आशीर्वादासाठी आपला उजवा हात वर केला आणि तथास्तु असं म्हटलं. या तथास्तूचा अर्थ त्या दोघांनाही समजला आणि उपस्थित साधक सहाध्यायींना देखील जे काही घडलेलं आहे त्याचं गांभीर्यही पटकन लक्षात आलं. श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी आपल्या दोनही शिष्यांना अपत्याचा पाश नेमका कशा प्रकारचा आहे आणि तो किती चिवट आहे हे अनुभूतीच्या स्वरूपात जाणून घेण्यासाठी स्वतः गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा आणि समजून घ्या, अनुभव घ्या असा आशीर्वाद किंवा असं मार्गदर्शन, असा आदेश त्या तथास्तूच्या माध्यमातून दिला होता. अर्थात मच्छिंद्रनाथांचे हे दोनही शिष्य पती पत्नी या नात्यामध्ये गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतील आणि अपत्या संदर्भातल्या पाशाविषयीची अनुभूती स्वतः घेतील. ध्यानावस्थेमध्ये असलेल्या दादांनी हे सगळं सांगितल्यानंतर एक दीर्घ उसासा टाकला आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा येऊ लागल्या. या सेशनच्या माध्यमातून त्या दादांनी ध्यानावस्थेमध्ये जे अनुभवलं आणि थेरपिस्ट म्हणून मी जे काही ऐकलं ते अतिशय अविस्मरणीय असं होतं. सेशनच्या पुढच्या टप्प्यावर या दादांच्या आर्थिक समस्येचं मूळ नेमकं कोणत्या कारणामध्ये आहे हे समजून घेण्यासाठी ज्या वेळेला मार्गदर्शन करण्यात आलं त्यावेळेला श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी स्वतः या दादांना नीटपणे काही गोष्टी समजावून सांगितल्या. ते समजावून सांगत असताना आर्थिक समस्या किंवा व्यावहारिक ज्या अडचणी आहेत त्या अडचणी नेमक्या कोणत्या कारणासाठी आहेत याचा शोध घेत असताना तुझं मूळ नेमकं काय आहे, तुझा नेमका धागा कुठे जोडलेला आहे, तुझी गुरुपरंपरा काय आहे हे समजून यायचं होतं आणि यासाठी हा सगळा घाट घालण्यात आलेला होता. अर्थात याचंही नियोजन तुझ्याच सहमतीनं करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी आपल्या प्रिय शिष्याच्या संदर्भामध्ये ज्या काही ऐहिक गोष्टी आहेत त्या गुंत्या संदर्भातलं अतिशय सटीक असं, सुयोग्य असं मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्यांच्याच अनुमतीनं त्यांचे आशीर्वाद घेऊन ध्यानावस्थेमधून बाहेर आलो. ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर या प्रक्रियेसंदर्भामध्ये ज्यावेळेला आम्ही बोलायला सुरुवात केली त्यावेळेला त्या दादांना त्यांचे अश्रू थांबवता येत नव्हते. आपले गुरु साक्षात श्री मच्छिंद्रनाथ आहेत, आपण नाथ उपासक, नाथ साधक आहोत याच्याविषयी प्रचंड प्रचंड आनंद, समाधान आणि तेवढाच त्रासही होत होता. आपण आपल्या गुरूंच्या शब्दाचा अवमान केला, ते ज्या पद्धतीनं समजावत होते त्याला आपण विनाकारण आपल्या अल्पमतीनं आक्षेप नोंदवला. मात्र आपले गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांनी आपल्या आगाऊपणाकडे दुर्लक्ष करून आपल्या शिष्याला आपण जे बोलतो आहोत ते समजून येण्यासाठी अनुभवाची नितांत आवश्यकता आहे हे जाणून घेऊन तसा आशीर्वाद दिला आणि म्हणून तो नाथ साधक गृहस्थाश्रमी म्हणून या जन्मामध्ये त्या दादांच्या स्वरूपामध्ये अनुभव घेतो आहे. श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या अपत्य पाशा संदर्भातल्या मार्गदर्शनावरती आक्षेप नोंदवत असताना ज्या आपल्या प्रिय मित्रानं या दादांना मदत केली होती तो प्रिय मित्र म्हणजे त्यांची आताची धर्मपत्नी म्हणजेच बायको आहे हे त्या दादांनी सांगितलं आणि त्यावेळी देखील त्यांना प्रचंड अपराधी वाटत होतं. आपल्या एका आक्षेपाचे एवढे पडसाद उमटतील याची कल्पना त्या नाथ साधकाला त्यावेळेला अजिबात नव्हती. मात्र सद्गुरूंची कृपा पहा किती अथांग असते. नाथ साधकापासून आतापर्यंतच्या जन्मामध्ये येईपर्यंत न जाणो मधल्या काळामध्ये त्या दादांचे आणि त्यांच्या पत्नीचे कितीतरी जन्म झाले असतील. मात्र दरवेळेला आपले सद्गुरू आपल्या शिष्यावर कृपाछत्र धरत असतात. याच कृपेची अनुभूती या सेशनच्या माध्यमातून त्या दादांना आली. गुरुवाक्य प्रमाण असं आपण अनेकदा ऐकतो, मात्र खरोखर ज्या वेळेला एखाद्या साधकाची, एखाद्या शिष्याची वेळ चुकलेली असते त्यावेळेला या वाक्याचा त्या साधकाला निश्चितपणे विसर पडतो. खरं तर असा एखाद्याला विसर पडण्यामध्ये गुरूंचीच लीला असते. ती लीला त्या साधकाला घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाबरोबर अधिकाधिक तेजानं उजळून टाकण्यासाठी एक प्रकारे मदतच करत असते. एका अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही अप्रिय घटना प्रसंग आपल्यासमोर येतात ते एका अर्थानं आपलं शिक्षणच असतं. मात्र तेवढा अवकाश, तेवढा धीर आणि तेवढी सजगता आपल्यापाशी असत नाही. ध्यानावस्थेमध्ये या दादांनी जे काही अनुभवलं, त्यांच्या संदर्भामध्ये जे काही घडलं त्याच्याविषयी त्यांनी प्रचंड समाधान व्यक्त केलं. आपली मूळ ओळख काय आहे हे एखाद्या जीवाला कळल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही हे मी प्रत्यक्षात त्या दादांच्या चेहऱ्यावरती पाहत होते. खरोखर तो जीव किती भाग्यवान ज्याला प्रत्यक्षात श्री मच्छिंद्रनाथांचा सहवास प्राप्त झाला होता आणि आपल्या गुरूंची शिकवण्याची पद्धत देखील किती वेगळी. नाथांच्या शिकवणुकीचा खरोखर थांग लागत नाही. खरं तर गुरुतत्वाचाच आपल्याला थांग लागू शकत नाही. सद्गुरू निरनिराळ्या प्रकारे, निरनिराळ्या माध्यमातून सतत आपल्या शिष्यांना अखंड सावधान राहण्याचं मार्गदर्शन करत असतात
अर्थात हे मार्गदर्शन ग्रहण करण्याची ज्या शिष्याची वेळ आलेली आहे, म्हणजेच ज्याचं कर्मफळ भोगून संपत आलेलं आहे, अशाच जीवांना निरनिराळ्या माध्यमातून येणारे सद्गुरूंचे संकेत सहजपणे ग्रहण करता येतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे संकेत ग्रहण करण्याची क्षमता लवकरात लवकर प्राप्त होवो, ही आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना अर्पण करते आणि आज या ठिकाणी इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.